मान्य करा। संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर खालच्या पातळीवर टीका केली आहे। तुम्हाला लोक ताटाखालचं मांजरच बोलणार या शब्दात राऊतांनी टीका केली आहे। तर संजय राऊतांना गांभीर्यानं घेऊ नये असं रवींद्र चव्हाणांनी म्हटलंय। निवडणूक आयोग कापायचा नाही शब्द, हिम्मत पाहिजे। तुम्ही संविधानिक पदावर बसलेला आहात, तुमच्या कार्यालयात शेषनचा फोटो लावा, TN शेषनचा, आणि शेषनने ज्या प्रकारे काम केलं निवडणूक आयोग म्हणून त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर तुम्हाला लोक गांडूळ किंवा ताटाखालची मांजरच म्हणणार। जसा गब्बर सिंग म्हणाला होता ना, इज्जत मिट्टी में मिला दी, तसं निवडणूक आयोगाने त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळवलेली आहे या महाराष्ट्रात आणि देशामध्ये। काय मी तुम्हाला पुन्हा तेच तुमचा प्रश्न त्यांच्याकडेच जातोय, त्यांना गांभीर्याने घ्यावं की न घ्यावं हे आपणच ठरवलं पाहिजे असं मला वाटतं। नील सोमय्या अनेकांना दमदाटी करतात असं म्हटलंय दिनेश जाधवांनी। नील सोमय्यांच्या विरोधात दिनेश जाधव ठाकरे सेनेचे पुरस्कृत उमेदवार आहेत। काही अपक्ष उमेदवारांना नील सोमय्यांनी दमदाटी केली असा आरोप दिनेश जाधव यांनी केलाय। नील सोमय्यांच्या समोर निवडणूक लढवणार असं दिनेश जाधवांनी म्हटलंय। काही आणखीन अपक्ष होते त्यांना सुद्धा दमदाटी केली होती। काही गुजराती समाजाचे 2 उमेदवार आहेत त्यांना सुद्धा दमदाटी केली होती, पण ते शक्य झालं नाही त्यांना, आणि त्यांना असं वाटलं की बिनविरोध होईल नील सोमय्या आणि जिंकून येईल। पण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, गेली 30-35 वर्ष या प्रभागामध्ये काम करतोय। शाखा प्रमुख म्हणून मी 10 वर्ष काम केले आहे, आता उपविभाग प्रमुख मी गेली 8 वर्ष काम करतोय। माझ्याबरोबर शिवसैनिकांची जबरदस्त ताकद आहे, बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे, आणि बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक असल्यामुळे मी ठरवलं की नील सोमय्यांसमोर लढायचं। सोलापूरच्या बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबाची अमित ठाकरेंकडून भेट घेण्यात आलेली आहे। कुटुंबाच्या सांत्वनपर भेटीनंतर अमित ठाकरे भावूक झाले। बाळासाहेब सरवदेंच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी अमित ठाकरे घेणार आहेत। अमित ठाकरेंनी सोलापुरात मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबाची भेट घेतली। 2 दिवसांपूर्वीच उमेदवारी मागे घेण्यावरून झालेल्या वादातून सरवदेंची हत्या झाली होती। अमित ठाकरेंसमोर सरवदेंच्या पत्नी आणि मुलांनी टाहो फोडला। माझ्या पप्पांना जिवंत करा असा टाहो सरवदेंच्या छोट्याशा लेकीनं अमित ठाकरेंसमोर फोडलाय। भाजपच्या उमेदवार शालन शंकर शिंदेंसह तिच्या समर्थकांवर हत्येप्रकरणी गुन्हा दाखल आहे। यावरून भाजपनं निवडणुका कोणत्या पातळीवर नेल्यात हे फडणवीसांनी 1 दिवस प्रचार थांबवून सोलापुरात येऊन पाहावं असं आवाहन अमित ठाकरे यांनी केलंय।